नमस्कार आणि येवकार आयच्या या पत्रकार परिषदेक हांवें तुमकां सगळ्यांक आपयला आणि तुम्ही येयल्या बद्दल हांव देव बरें करूं म्हणटा। आयचो इश्यू जो आसा एका इश्यू म्हणचो ना, एक बेश्टोच लोकांनी तयार केल्लो, थोड्या लोकांनी तयार केल्लो प्रोपोगंडा आसा। आमी पळयलें फाटल्या दिसांनी खुबशे लोकांनी फुडें येवन उलयले की देवळा कुशीक, शाळेंत कुशीक, मस्जिदी कुशीक खंय प्रमोद सावंतान बारांक लायसन्सां दिवपाचें थारायलें म्हणून। ह्या गजालीचेर जेन्ना हांव एकदम फुडें गेलो स्टडी करपाक, कित्याक कशें आसता लोक उलयता म्हणून आमी तेन्नाच रिएक्शन कसलें दिवंक जायना, आमकां पळोवचें पडटा ज्यो गजाली उलयता, ज्यो गजाली येता ते गजालीन खरें कितकें आसा आनी मॅन्युप्युलेशन कितकें आसा तें। तर आयज म्हाज्या मुखार एक गजाल अशी आयली की ही लायसन्सां प्रमोद सावंतान दिलीच ना म्हणून। खरें म्हटलें तर 1980s हो प्रोविधान जाल्लो, कळ्ळें तुमकां? हो 80s प्रोविधान जाल्लो आनी तेन्ना ती बार्रां थंयसर एस्टाब्लीश जाल्ली। प्रमोद सावंतान त्या बारांक ड्युटीज वाडयली, म्हणजे जर 100 रुपया आसा तर तांकां 200 रुपया केले। आणि माझ्या नजरेन ही ड्युटी वाडोवन चीफ मिनिस्टर हॅड प्लेड अ व्हेरी गुड रोल। तुमकां प्रश्न पडला आसतलो कसो, आय विल एक्सप्लेन दॅट ऑल्सो। जर 100 रुपया ड्युटी आसलेली थंय तेणी 200 रुपया केली, म्हणजे जर खंयचो एक बारकार दिसाक जर एक 2000 रुपया कमयतालो तर तो 100 रुपया 1000 टॅक्स आणि 1000 ताका प्रॉफिट। म्हणजे देवळा कुशीक, शाळे कुशीक जी बार्रां आसलेली हे मायनसान वचपाचे जे एक योग्य रितीन आणि लिगली जो प्रोसिजर आसलो तो प्रमोदान केलो, ज्या कारणान बार्रां एक्सटेंड जावची ना, बार्रां बंद जातली। माझे स्टडी प्रमाणे दिस इज व्हेरी गुड एक्ट डन बाय चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत, आणि म्हाका मातूय दुबाव ना अजून नवीन एक्झिस्टिंग लायसन्सां लोकांक गावतली म्हणून। तुमचे कितें आसा जाल्यार विचारा। ओके दोतोर, आमी आतां तुमी म्हणलें की काँग्रेसीन दिल्लें एका काळार, त्या काळार कशें आशिल्लें की देवळाची जी बाउंड्री सरावंडींग तितकी डेवलप नाशिल्ली, आनी जाका लागून आतां कशें आसा सरावंडींग बाउंड्री बीन वाडल्या, जाका लागून कितें जाता की बाउंड्रीच्यान 100 मिटर म्हणलें हें खूब कमी डिस्टन्स जालो आतां, म्हणजे आमी देवळां तेकूनच म्हणटा। म्हणून तर ताणें कितें केलें ना, पळय एक्झिस्टिंग लायसन्स, आनी तेन्ना प्रोविधान आशिल्लें, संविधानान तें प्रोविधान आशिल्लें 80s तें जाल्लेंय बी। आनी जेन्ना अजंबाची गजाल ना, पूण काँग्रेस सरकार तेन्ना सत्तेर आशिल्लो आनी तांच्यांनी हे परमिशनां ग्रांट केल्ली, हें हांगा क्लियर जालें। आतां कितें जालां, त्या बार्रांक प्रमोद सावंत म्हणटा की 200% आमी जर तुमकां ती चलोवपाची 200 ताका एक्सायज फीज लायतलो 200%। हेतून जातलें कितें, फीज चड आसल्या कारणान बार्रां चलोवपाचे जे लोक आसा ते कमी जातले, बंद जावपाचे चान्सीस येतले। आनी ज्या हितून आमी म्हणटा पळय आमची धार्मीक भावना बी दुखावतली, ही खंय ना खंय ह्याच हेतून काबार जावन वयतली। म्हणजे उलोवपाचें हें इतकेंच आसा म्हाका की दिस इज व्हेरी गुड एक्ट ही एक्ट। म्हणजे तुमी अशें म्हणटा की आज सपोज एक बॉटल सपोज जर 100 रुपयान आसा, टॅक्स लावन ती डबल जातली आनी एकंदरीत रेट खंय तरी वाडटली, फक्त ते हेजे देवळां जावं चर्ची थंय आहा थंय, आनी म्हारग आसले कारणान ते दुकानाचेर शॉपाचेर कोण वचचो ना आनी मागीर ती बंद पडटली अशें ना। हांव कितें उलयतां, बार्राचो रेट म्हणना, हांव म्हणटा एक्सायज ड्युटीज, जो एक्सायज तांकां ड्युटी आसता पळय तो वाडटलो। ताणें सोऱ्याचो रेट वाडयता अशें म्हणूंक ना। एक्सायज ड्युटीज वाडयल्या उपरांत तुका जर लायसन्स रिन्युवलाक ते ड्युटीज तुका भरपाकूच जाय। तूं जर 100 भरतालो तुका मागीर 200 भरचे पडटले, म्हणजे तुजे प्रॉफीट मार्जिनांतल्यान तुका भरचे पडले। तर तूं घरा कडेन व्हरतलो कितें, बायले भुरग्यांक पोसतलो कितें? डायरेक्टली उलोवचें म्हटलें कशें आसा, दिस इज अ गुड स्टेप। आमी म्हणटा देवळा कडेन, चर्ची कडेन, स्कॉलां कडेन जी बार्रां नाका म्हणटा, हो एक बरो उपाय आसा बार्रां बंद करपाक थंयसरली। पूण शेवटी ही बार्रां पळय आतां देवळा कडेन, मंदिरा कडेन आसा, इस्कॉला कडेन म्हणटा, पूण बाकीच्या बार्रांक इफेक्ट जावचो ना? कसो जातलो? जेन्ना हें वाडयलें म्हणटा पळय आतां प्रश्न कसो आसा, शाळें कडेन बार्रां नाका, प्रश्न कसो आसा देवळां कडेन बार्रां नाका, प्रश्न कसो आसा चर्ची कडेन नाका, मस्जिदी कडेन नाका। हांव बाकीच्या बार्रांचे काय उलयना,
पूण ही जी बार्रां जी आसलेली प्रोविधाना प्रमाणे काँग्रेस गव्हर्मेंटान 80s तांकां परमिशनां दिल्ली. सो आयज जर तेंच्यो ड्युटीज वाडटा आनी खंय तरी तेंच्या कडेन ते भरणा कारणान जर ही बार्रां बंद जाता तर हेतून वायट कितें आसा? शेवटी आमकां कितें जाय? आमची भुरगीं खंय तरी वायट मार्गाक लागूंक जायना. आमकां कितें जाय? आमच्या देवळा कडेन, आमच्या चर्चीं कडेन, आमच्या मस्जिदी कडेन हे सोरो म्हणजे जे मद्रपान आसा हे लोकांनी करचें न्हू. तर दिस इज ऑल्सो अ गुड स्टेप. अशें तुमकां दिसना? कायदो सगळ्यांक सेम आसता. कायद्या प्रमाणेच जाल्ले आनी एक्झिस्टिंगान जर तो हे वाडयता तर म्हाका दिसना हेजेर कसलो प्रश्न येवपाक जाय असो. नॉन एक्झिस्टिंग जे आसता पळय ताका न्ही परमिशन दिवपाचें अशें कितें करूंक जाय. नये परमिशन दिता म्हणून त्यांनी खंयच उलयलेलें ना. तुम्ही एकदा परत काढून पळोव येता. आसा तेंचेर ड्युटीज वाडयला म्हटला. हे जे कोण म्हणटा पळय नवी परमिशनां बी, आय थिंक दे आर जस्ट मेकिंग सम कायंड ऑफ नॉयज. आणि डॉक्टर प्रमोद सावंताचे नाव जे खराब करपी जे लोक आसा हे नाका त्यो गोष्टी उलयता. माझे तांकां रिक्वेस्ट आसा, परत एकदा तुम्ही स्टडी करा. प्रोविधान पळया, 80सांतलो जो लॉ मेकिंग सेन्स आशिल्लो तो चेक करा आणि काँग्रेस गव्हर्मेंटान कशी लायसन्सां दिल्ली हेजेर बी एक लक्ष घाला. देन यू क्वेश्चन मी, आय विल आन्सर यू. Sir, it is not a political issue, but it is the. आय एम नॉट टेकिंग अप एनी पॉलिटिकल इश्यू. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. हकीकत सांगता तुका जेन्ना घडलेली ती म्हणजे कितें आसा, हकीकत कितें आसा तें पळोवपाक जाय न्हू. आमी अशें चिंतूंक जायना की 80 कितें जाल्लें, आयज 2024 आसा, 24 केला म्हणटकूच तें उलोवया. जेणी पाप केल्ले तेजे कितें करतलो तूं? आता आम्ही 2024 आहा. हय. आता सरकार बीजेपीचो आहा. हय. आता बीजेपीन जे ऑफकोर्स त्यांनी घेतले न्ही. त्यांनी अरे भुरग्यां खातीर आता जी भुरगीं गरीब आसा, ज्यांच्या फुडें शिकपाची ज्यांची उमेद आसा त्यांच्या खातीर आत्ता त्यांनी एक लॉन्च केलो. म्हाका दिसता इंटरेस्ट फ्री लोन लॉन्च केलो 30-35 लाख रुपयाचो भुरग्यांक 10वी-12वी जाल्या उपरांतचो स्कॉलरशीप मनोहर पर्रीकर म्हणून. सो दिस इज ऑल्सो अ गुड स्टेप. आणि हेकाच जर तू मॅच करतलो जाल्यार डेफिनेटली ड्युटी वाडयली तर शाळे कुशीची, देवळा कुशीची, मस्जिदी कुशीची सगळी बार्रां बंद जातली. आणि विच इज नॉट रॉंग अकॉर्डिंग टू मी. हेतून खंय कोणाक दुखोवपाचो प्रश्नच येना. तशें तुमकां दिसता की आतां जी बार्रां आसा देवळा कुशीक, स्कुला कुशीक तेंच्यांनी डायरेक्ट नोटीस काडूंक जाय आशिल्ली की बाबा हे बार्रां बंद करचे म्हणून. जाल्यार हे दुसरे बार्रां पळय कितें आहा मरे, ताळी एका हातान वाजना. कितें करता तर नोटीस काडले, परत हे तुजे थोडे लोक उबे रावतले आणि बॉब मारतले पळय लोकांच्या पोटार आड येयलो म्हणून. हे बी म्हाजी उतरां नोट कर. हेच लोक फाल्यां बॉब मारतले जे आयज नाका जाल्ल्यो गजाली उलयता ते. म्हणून हांव म्हणटा एकदा लोकांनी परत एकदा स्टडी करची. दिस इज अ रायट थिंग. एकदम बरोबर आसा जे प्रमोद सावंत उलयला ते. बरें, आतां नाण्याची जर आमी दुसरी बाजू जर पळयत जाल्यार अशें दिसता तुमच्या सांगण्या वयल्यान आनी जी स्ट्रॅटजी सीएमान वापरल्या की ह्यो बार्रां जी आहा देवळा कडेन ही वॅनिश करपाची. पूण जर दुसरे वटेन पळयत जाल्यार ही बार्रां हे चलोवपी हे आमचे मूळ गोंयकार जावन आसा. म्हणजे हांकां काबार करपाचो उद्देश कितें स्ट्रॅटजी? प्रश्न येना न्ही, प्रश्न येना. कितें ही जर फाल्यां बारा चालू जाली आनी ह्या गोंयकारांनी जी बारा चालू जाली तेजेर जे भुरगे वयतले शाळे कुशीचे ते गोंयकारूच आसतले मरे. म्हणजे तुका खंय तरी दिसना एक गोंयकारूच आपल्या गोंयकाराच्या भुरग्यांक त्रासान उडयता कसो? तुका दिसना एक गोंयकारूच एक गोंयकाराची फॅमिली त्रासान उडयता कसो? तर तांकां ड्युटीज वाडोवन ती बारा बंद केल्ली कित्यान वायट आसा? बरोबर दिसना तुका हे? सो आय फील दिस इज करेक्ट, एब्सोल्युटली करेक्ट वे त्यांनी घेतलेली आसा आणि ही एक्झिक्यूट जावची जेतून कोणाक त्रास जावचो ना. ही बार्रां बंद केल्या उपरांत त्या बारवाल्यांनी कितें करचें, कितें बिझनेस करचो? बारा दुसरे कडेन व्हरा न्ही, शिफ्ट करा, भायर घाला. तेन्ना तुम्ही कितेंय करा, आय हॅव नो इश्यूज. हांव त्यांच्या पोटाच्या अगेन्स्ट ना, हांव त्यांच्या धंद्याच्या अगेन्स्ट ना. हांव म्हणटा कितें जी बारा तुमकां काँग्रेस गव्हर्मेंटान 80 सालान जेन्ना तुमकां परमिशनां दिल्ली तेंच्यांनी विचार करूंक ना. हांगा बाबा फुडें जावन आमची भुरगीं शिकतली, हांगा आमची देवळां आसा, हांगा मस्जिदी आसा, हांगा आमची चर्च्यो आहा. तेन्ना काँग्रेसीन हो विचार करूंक ना. आयज जर भाजपा विचार करून जर ती बारा खंय तरी पयस व्हरोंक सोदता तर कोणाक त्रास जाता? किती मिटराचेर ते आसपाक जाय तुमकां दिसता? सॉरी म्हाका कळोंक ना. किती मिटराचेर बारा 1 किलोमीटर भायर वचपाक जाय. एक्चुअली प्रविधान म्हणजे जर तू कायदो पळयलो जाल्यार 500 मीटर आसा. पण हांव म्हणटा कितें, एक माणुसकीचो कायदो म्हणजे मनीसपणाचो कायदो जर पळयलो तर 1 किलोमीटर भायर वचपाक जाय. म्हणजे ताजो वास सुद्धा खंयच्या भुरग्याक लागूंक जायना. शैलेश बाब, एक्झिस्टिंग एक आहा, एक्झिस्टिंग तर ते एक्झिस्ट जाल्लें आहा, ते पयलीं परमिशन दिल्लें ताका काडूंक शकना न्ही. म्हणून तर तेजी ड्युटी वाडली न्ही. ताका काडूंक शकना तूं. आतां तूं चित तें परमिशन दिल्लें कोणी? 80s प्रमोद सावंत खंयच्या स्कुलान शिकतालो तेका विचार वचोन. आतां हांव तुका विचारता कितें,
त्यांना परमिशन दिली म्हणून ती बारा उरली न्हय. आयज जर त्यांची ड्युटी वाडटा आणि खंयच्या निमतान जर त्या ड्युटी ती भरूंक शकना तर ती बारा बंद जातली. हेजो फायदो आमच्या भुरग्यांक जातलो. हेजो विचार कित्याक करिना तूं? आता तुमचं अपील कितें आसा सरकारा कडेन? माझं अपील कितें आसा, जी ड्युटीज आसा तशीच आसूनी. जाता जाल्यार तुम्ही, माझं अपील, जाता जाल्यार ते ड्युटी सोडून ती बाराक बंद करा. अदरवायज जर गोंयकार आसा, तुमकां दिसता की गोंयकारांच्या पोटार कोणी पांय दवरच्यो न्हू. आयज आमचे रिपोर्टर भाव म्हणटा गोंयकार आमचे वयतले खंय, तर सीएमान हेड ऑफ द स्टेट सांगून तांकां खंय तरी भायर दुसरे कडेन जागो दिवचो, ज्या कारणान त्यांचो धंदोय चलतलो. हांव तेंच्या अगेन्स्ट ना. आनी एक फायनल क्वेश्चन, आता एक्सायज डिपार्टमेंट जे आसता पळय तेंच्यांनी न्यू अशें लायसन्स इश्यू करूंक जायना. ते सीएमान स्पश्ट केलेले आसात. म्हाका दिसता तुवें एकदा परत न्यूज पळोवपाक जाय. सीएमान स्पश्ट केलेले आसा नवीन लायसन्साचे तो काय उलोवंक ना. हे जे नवीन लायसन्साचे बेश्टेचे बॉब मारतात ते कोण एक्टिव्हिस्ट उलयता पळय तांकां हो प्रश्न विचार. आनी तांकां हें विचार 2080 जेन्ना बारा थंयसर काँग्रेसीन धाडटली तेन्ना तुमी खंय आशिल्ले काय? बेश्टी तोंडाची वाफ काडनाकान खोल वचून हेजो विशयाचो स्टडी कर आणि कसो हो विषय सुट्टलो हेजेरूच स्टडी कर सांग आणि मागीर उलया सांग. तुजो बाबा एक प्रश्न मदींच उरलो, बंद जालो. चल. हय आशिल्लो आतां कॅसिनोन पळयता आमी की एक आयडेंटिटी कार्ड ते मागतात आनी त्या आयडेंटिटी कार्डाचेर तुमी हें आसा एडल्ट्स आहा की ना तेन्ना तेमकां भितर घेतात. तशें एक कांय प्रोविजन करपाक जायना आशिल्लें की बाबा तुमी आयडेंटिटी कार्ड घेवन भितर सरा, या तर भायल्या स्टेटीन पळयत जाल्यार एक लायसन्स दिता तांकां पिवपा खातीर. तशें एक प्रोविजन करपाक तुझे हांव हात जोडून बरो प्रश्न. हांव हात जोडटा ह्या प्रश्नाक. इतके एडवान्स आमी जावया नाका. पण इतले एडवान्स जावपाची ना पळय, भुरग्यां कडेन तूं आयडेंटिटी कार्डा आनी म्हाका हें खंय तरी पटना. हेज्या खातीर आमकां 2030-35 पर्यंत वाट पळोवची पडटली. दॅट टायम दीस कॅन बी वर्कआउट समवेअर. आयतां ना, आयज हें कशेंच वर्कआउट जावंक शकना. सो म्हाजो एक हें आसा, वॉट एवर प्रमोद सावंत इज डुईंग रायट, बट म्हाका तरी दिसता अजुनूय हांव तेज्या कडेन अपील करता ही सगल्यो भानगडी ना करनासतना ती बारात बंद उडय. अदरवायज तांकां खंय दुसरे कडेन जागो दी. हांव म्हणना की तांकां पोटा वयले भायरे कर. आयज आमच्या रिपोर्टरांनी तेंच्या वाटेन बरो एक प्रश्न केलो. हांव म्हणना की तांकां भायरे करा. हांव म्हणना की तेंच्या पोटार खोट मारा. हांव म्हणटा की तांकां खंय दुसरे कडेन व्हरा. सर आपली प्रॉपर्टी सोडून कोण दुसऱ्या जाग्यार रिलोकेट जातलो मागीर तर तूं कितें म्हणटा, शाळेच्या सायडीक बारा आसूनी? ते असले तूं कितें म्हणटा, देवळाच्या सायडीक बारा आसूनी? एक्झिस्टिंग आसली ती हा न्यू म्हणटा न्यू. एक्झिस्टिंग कित्याक तेतून सोरो दिना तर ते नव्या हितून वेगळो सोरो आनी पोरण्या हितून वेगळो सोरो अशें आसता? सोरो शेवटी तुजें घर पाडूच घालता. सोरो शेवटी तुज्या भुरग्यांक रस्त्यारूच हाडटलो. सोरो तुजें बरें केन्नाच करचो ना. तर हे बरें वायटाचो प्रश्न ना करता भुरग्यांचो फ्युचराचो प्रश्न विचार करया आमी. आयज येदे व्हडले लोक सोऱ्यांनी इबाड जाले. कितकी तरी एग्जाम्पलां तुमच्या मुखारूच आसतली. सर आनीक कित्याक? वाय यू नीड सम मोर एग्जाम्पल फॉर सेटअप? शट इट डावन, काबार कर, चल जालें. आणि कॅसिनोन जे आसा सोरो कसिनोचो प्रश्नच ना. हांवें हो प्रश्न हाडला हो एक्झिस्टिंग ऑफ बार.